राजा तोच जो प्रजेच्या दुःखाला स्वतःचं दुःख मानतो. भारतीय इतिहासात अनेक पराक्रमी राजे झाले, पण जनतेच्या मनात माऊली म्हणून स्थान मिळवणाऱ्या राणी म्हणजे अहिल्याबाई होळकर. त्यांनी तलवारीपेक्षा न्यायाने राज्य जिंकले, संपत्तीपेक्षा धर्म आणि सेवा मोठी मानली, आणि एका स्त्रीनं संपूर्ण साम्राज्य कसं आदर्शपणे चालवू शकतं याचं उदाहरण जगासमोर ठेवलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अहिल्याबाई होळकर यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास, त्यांचे संघर्ष, न्यायप्रिय राज्यकारभार आणि त्यांनी उभारलेली भारतातील भव्य मंदिरे. अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा फारशी नव्हती, पण अहिल्याबाईंना धार्मिक शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची शिकवण बालपणापासून मिळाली. लहान वयातच त्या अत्यंत बुद्धिमान, शांत आणि करुणामयी होत्या. एकदा मल्हारराव होळकर यांनी मंदिरात प्रार्थना करत असलेल्या लहान अहिल्याबाईंना पाहिलं. त्यांच्या साधेपणानं आणि संस्कारांनी प्रभावित होऊन त्यांनी आपल्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह लावून दिला. यानंतर अहिल्याबाई इंदूरच्या होळकर घराण्यात आल्या. अहिल्याबाईंच्या आयुष्यात अनेक मोठे आघात आले. युद्धात त्यांच्या पती खंडेराव यांचा मृत्यू झाला. काही वर्षांनी सासरे मल्हारराव होळकर यांचंही निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगाही वारला. एका स्त्रीसाठी हे दुःख सहन करणं अत्यंत कठीण होतं, पण अहिल्याबाईंनी हार मानली नाही. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि राज्यकारभार आपल्या हातात घेतला. 1767 मध्ये अहिल्याबाई होळकर मालव्याच्या राज्याच्या राणी बनल्या. त्यांनी महेश्वरला राजधानी बनवलं. त्यांच्या राज्यात न्याय सर्वांसाठी समान होता. शेतकऱ्यांवर अन्याय होत नव्हता. व्यापाराला प्रोत्साहन दिलं जात होतं. महिलांना सन्मान मिळत होता. असं म्हटलं जातं की अहिल्याबाई स्वतः दरबारात बसून जनतेच्या तक्रारी ऐकत असत. त्यांच्या न्यायप्रियतेमुळे लोक त्यांना लोकमाता म्हणू लागले. अहिल्याबाईंनी भारतातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, गया, उज्जैन, द्वारका आणि अनेक घाट व मंदिरे बांधली. विशेषतः काशी विश्वनाथ टेम्पल मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी त्यांचे योगदान अतिशय मोठे मानले जाते. त्यांनी धर्माला केवळ पूजा न मानता समाजसेवेचा मार्ग मानला. अहिल्याबाईंनी विहिरी बांधल्या, धर्मशाळा उभारल्या, रस्ते तयार केले, यात्रेकरूंकरिता सुविधा निर्माण केल्या. त्या काळात असा जनहिताचा विचार करणारी राज्यकर्ती फारच दुर्मिळ होती. त्यांच्या अंगी साधेपणा होता. राजमहालात राहूनही ते अत्यंत साधं जीवन जगत असत. त्यांना सत्ता, वैभव किंवा दिखावा यांचा गर्व नव्हता. त्यांच्या जीवनाचा एकच उद्देश होता, प्रजेचे कल्याण. 13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्याबाई होळकर यांचे निधन झाले. पण आजही भारतभर त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत आहे. त्यांनी उभारलेली मंदिरे, त्यांनी दिलेला न्याय आणि त्यांची जनसेवा आजही लोकांना प्रेरणा देते. अहिल्याबाई होळकर या फक्त एक राणी नव्हत्या. त्या मातृत्व, न्याय आणि सेवाभावाचं जिवंत उदाहरण होत्या. आजच्या काळातही जर राज्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेतला तर समाज अधिक न्यायी आणि समृद्ध होऊ शकतो. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, लोकमाता अहिल्याबाई होळकर की जय.